साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण मी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग 13. काय झालं समर दादा? मुग्धा काय लावलंय तू? मी हो बोललो ना लग्नासाठी, फक्त थोडा वेळ दे म्हणतोय. अरे पण कशाला? आणि आम्ही रजिस्टर लग्नासाठी अर्जही केलाय. उद्याचाच दिवस मिळालाय. पुन्हा तू कधी येशील काय माहीत. अगं पण मग म्हणून कोणाशीही लग्न करू का मी? म्हणजे काय म्हणायचंय तुला? तू आधी इथं बस बरं. तिच्या हातातली कॉफी साईडला ठेवून त्याने तिला बेडवर बसवलं. काय झालंय समर दादा? ती अगदीच माहिती नसल्यासारखं दाखवत होती. मुग्धा, मला एक मुलगी आवडते. मी बस तिच्या होची वाट पाहतोय. प्लीज समजून घे ना. मी श्रीरामच्या वेळेस समजून घेतलं ना तुला. पण मग असं काही होतं तर तू आधीच सांगायचं ना. आता आम्ही मुलगी पसंतही केलीये. आईलाही तिचा स्वभाव आवडला आहे. ती उठून खिडकीकडे जात त्याच्या बोलण्याचं आलेलं हसू दाबत म्हणाली. असं कसं करू शकता यार तुम्ही? मला एकदा तरी विचारायचं. आता काय करू शकतो? पण तू हवं तर आईशी जाऊन बोलतोस का? कारण सगळं ठरलंय रे. तिनं शब्दही दिलाय मुलीच्या आई वडिलांना. ती भुवया वर करत म्हणाली. ठीक आहे तर मग सगळंच ठरलंय तर काय बोलायचं? म्हणत तो जरासा चिडचिड करतच वॉशरूममध्ये गेला. दादा कॉफी लवकर घे नाही तर गार होईल, म्हणत ती हसतच खाली पुन्हा किचनमध्ये आली. आई, अगं तो केवढा वैतागलाय पाहिलंस का? इट्स मीन चांगला सिरियस आहे ग. बघ नाही तर चिडायचं नाही ना. नाही ग मी बोलते. अगं त्याला मी बोलले तुझ्याशी बोल. तू घे आता सांभाळून. हो मी पाहते, आई म्हणाली. काहीच वेळाने तो खाली आल्यावर आईशी बोलायला आला. आता सगळं ठरलंय आणि गोष्टी पुढं गेल्यात सांगून तिनं त्याला समजावलं. तो थोडा नाराज वाटत होता, पण त्याची ही नाराजगी फार काळ टिकणारी नसल्याने दोघींनीही थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच सायंकाळी श्रीरामही त्यांच्याकडे आलेला. मग काय, जेवण झाल्यावर दोघंही बराच वेळ टेरेसवर होते. श्रीरामला तर ऑलरेडी सगळं माहिती होतं, पण त्यालाही असंच काहीतरी त्याला समजवावं लागलं. अखेर दुसरा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे सगळेच आवरून तयार झाले. कोर्टात ठरलेल्या वेळेत हजर राहायचं होतं. त्या दोघांचं लग्न झालं की मुग्धा तिच्या ऑफिसमध्ये आणि श्रीराम त्याच्या हॉटेलवर जायला निघणार होता. कारमधून सगळेच ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. समरचा मूड फारसा ठीक नव्हताच. एकदा एक संधी गेली की पुन्हा कधीच येत नाही असंच काहीसं त्याला वारंवार वाटत होतं. त्याची नजर खाली जमिनीकडे होती आणि स्वतःच्या नशिबाला काहीसा कोसतच तो होता. एवढ्यात मुग्धाने त्याला कोपऱ्याने डिवचलं. समर दादा, ते बघ तिच्याकडचे आलेत. थोडंसं नाखुशीने म्हणत त्याने एकदा वर नजर फिरवली आणि दुरूनच त्यांच्याकडे येणाऱ्या अस्मिता आणि तिच्या पॅरेंट्सना पाहून हृदय थांबतंय की काय असंच त्याला झालं. त्याच्या चेहऱ्यावर येणारे भाव बाजूलाच उभी मुग्धा स्माईल करत निहाळत होती. समोरच्या चेहऱ्यावर ज्या अपेक्षित भावांची तिने अपेक्षा केली होती, नेमके तेच तर त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. क्षणभर आपल्या आजूबाजूला श्रीराम, मुग्धा आणि आई सुद्धा आहेत हेही तो विसरलेला. एवढ्यात तो भानावर आला. मुग्धा एकटक आपल्याकडेच पाहते हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. ती फक्त त्याच्याकडे पाहून हसत होती. हे पाहून त्याला हसावं का रडावं हेही कळत नव्हतं. श्रीरामकडे लक्ष गेलं तर तोही हसत होता. आईकडे पाहिलं तर आईचीही तीच अवस्था. हे पाहून त्याने शरमून एकदम भलतीकडे मान वळवली. त्याचा हात आपोआपच केस मागे सारायला गेला. आता खुश आहेस ना? हीच हवी होती ना? काय रे? आई म्हणाली. मुग्धा, तुझंच काम आहे ना हे? पण तुला ही कशी माहीत होती? हो, अर्थात श्रीरामने सांगितलं असणार. एम आय राईट? तो श्रीरामकडे पाहत म्हणाला. तसं श्रीरामनेही डोळे मिचकावले.
हो, त्यानेच सांगितलं मला. पण ती भेटली ते लकीली हा, मुग्धा म्हणाली. त्याने मुग्धाला एकदम जवळ घेतलं आणि तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला, थँक्स मुग्धा, तू माझी खरी बहीण आहेस यार. हो, ऑफकोर्स आहेच मग. पण म्हणजे तुला माहीत होतं श्रीराम आणि तरीही काल एक शब्दाने बोलला नाहीस? तो श्रीरामला एक हलकेच पंच मारत बोलला. अरे आज कळणार होतच ना, म्हणून नाही बोललो. एव्हाना ते सगळे जवळ आले होते. अस्मिता साडी नेसून होती आणि तिच्याकडे पाहून त्यानंही स्मित केलं आणि तिनेही. तीही यात सामील असणार याची त्याला खात्री आता झालीच होती. चला चला आता जाऊया आतमध्ये, आई म्हणाली. हो, लग्न करायचंय ना दादा, का तिला इथेच पाहत बसणार आहेस? मुग्धा त्याची मस्करी करत हळूच म्हणाली. तसा तो हसत त्या मॅरेज ऑफिसमध्ये शिरला. मुग्धाला थोडंसं जवळ ओढत श्रीरामही तिच्यासोबत सर्वांच्या पाठोपाठ आतमध्ये आला. काहीच क्षणात दोघांच्या सह्या झाल्या आणि त्यांनी आणलेल्या अंगठ्यांची अदलाबदल झाली. एकमेकांना हार घालण्यात आले आणि विटनेसच्या सह्यांसोबत दोघांचंही लग्न अखेर झालं. त्या दोघांना सर्वांनी विश केलं आणि आता सगळेच घरी जायला निघणार होते. सगळं होऊन बाहेर पडत होते एवढ्यात मुग्धाला महत्त्वाचा कॉल आला. तिला ऑफिससाठी निघावं लागणार होतं. श्रीराम, मला ऑफिसला जावं लागेल, सो तू जा यांना घरी घेऊन, मी जाते ऑफिसला. ओके, पण नीट जा हा मुग्धा. हो रे, चल समर दादा, मी निघते. आई, मी येऊन जाईन 1-2 दिवसांनी. ओके अस्मिता, येते हां, बाय. हो मुग्धा, बाय. अस्मिता म्हणाली तशी ती जायला निघाली. श्रीराम, समर आणि अस्मिता त्यांना घरी सोडायला निघून गेला आणि मुग्धा तिच्या ऑफिसमध्ये निघून आली. श्रीराम तिथे समरच्या घरी थोडं थांबून त्याच्या हॉटेलवर निघून गेला. तिथं गेल्यावरही तिथल्या काही गोष्टी पाहण्यात त्याचा वेळ कसा गेला हेच त्याला कळलं नाही. आता मुग्धाला पिक करायला तिच्या ऑफिसला जायचं आणि तिथून तिच्या घरी असा काहीसा त्याचा प्लॅन होता. उद्या समर आणि अस्मिताच्या लग्नाची पूजा होती, सो तिथं जावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धाने अस्मिताचं आवरून दिलं आणि ती खाली निघून गेली. आता मुग्धा तिच्या रूममध्ये आवरत होती. श्रीराम आतमध्ये डोकावला. पाहतो तर मुग्धा एकटीच होती. सो तो हळूच आत शिरला आणि दार लावून तिच्याकडे आला. तिच्या पाठीमागून येत तिला जवळ घेतलं आणि तिच्यात हरवू लागला. काय करतोयस, आवरू दे ना, ती हसत म्हणाली. नवरा आपल्या बायको सोबत दुसरं काय करणार आहे हं? तो तिला आणखी जवळ ओढत म्हणाला. हो का लाडोबा, वेळ होतोय, पूजा झाली की पुन्हा ऑफिसला जावं लागेल, माहिती आहे ना. आज सुट्टी घ्यायचीच ना मुग्धा. नाही मिळत बाबा, जबाबदारीचं काम आहे. असू दे म्हणत त्याने तिला स्वतःकडे वळवलं. ती त्यावेळी खूपच गोड दिसत होती खरं तर. न राहून त्याने तिला जवळ ओढत तिच्या ओठांवर हलके ओठ टेकवले. आज काही त्याला तिला सोडायची इच्छा होत नव्हती. तो क्षणभर हरवलेला एवढ्यात डोर वाजलं. मुग्धा, अगं झालं की नाही? नाश्ता केला नाहीयेस? श्रीराम पण दिसत नाहीये, दोघंही खाली या बरं नाश्त्याला. हो आई, आलेच, जीप चावत तिनं आवाज दिला. पुन्हा आवरायला लागली तर श्रीरामने तिला थांबवलं आणि पुन्हा घट्ट मिठीत घेतलं. तुला सोडूच वाटत नाहीये. आज नको ना जाऊस ऑफिसमध्ये मुग्धा, प्लीज. असं माझ्या मनावर नसतं ना श्री, मला जावं तर लागेल. चल चल आवरू दे, तू पण आवर ना, जा. तिने त्याला पिटाळलं. तोही नाईलाजाने बारीक तोंड करत निघून गेला. समर आणि अस्मिता त्यांची सत्यनारायण पूजा वगैरे आटोपली आणि श्रीराम मुग्धाला सोडायला तिला ऑफिसवर निघाला. आई, समर आणि अस्मिताचा निरोप घेऊन ते दोघंही तिथून बाहेर पडले. श्रीराम तिला सोडून हॉटेलवर निघून जाणार होता, पण आज त्याचं सारखं लक्ष तिच्याचकडे जात होतं. आज तिने अगदीच साधी साडी आणि अगदीच साधारण मेकअप केलेला, पण त्यातही ती खूप गोड दिसत होती. तिचं ऑफिस आलं आणि त्याने कार थांबवली. चल बाय म्हणत ती उतरणार तर त्याने एकदम तिचा हात पकडला. अरे काय श्रीराम, तुला झालंय काय? तिने गोड हसत विचारलं. आज तू खूप गोड दिसत आहेस मुग्धा, असं वाटतंय तुलाच पाहत राहावं. त्याच्या आवाजात झालेला बदल तिलाही चांगलाच जाणवला होता. हो का, बरं, रात्री घरी आल्यावर पहा हा,
चल जाऊ दे मला, म्हणून ती हसत त्याचा हात सोडून उतरली, हात हलवून बाय करून निघूनही गेली. त्याने खोल श्वास घेतला आणि स्माईल करत कार स्टार्ट केली. रात्री भेटेलच ना, जाईल कुठे, असाच काहीसा विचार करत कार त्याने हॉटेलच्या दिशेने घेतली. त्या सायंकाळी श्रीराम तिला न्यायला अगदी वेळेआधीच हजर होता. बराच वेळ झाला ती बाहेर येईना म्हणताना तिला कॉल लावला, पण तिचा कॉल डिस्कनेक्ट झाला. कदाचित ती मीटिंगमध्ये असेल असा विचार करत तो तिची वाट पाहत तिथेच थांबलेला. एक क्षणाला काय माहीत काहीतरी मनात आलं म्हणून त्या दिवशी तिच्या मोबाईलवर इन्स्टॉल केलेलं ॲप नीट चालतंय का पाहायला त्याने त्याचा मोबाईल काढला आणि तिचं लोकेशन चेक करू लागला, जे की तो आत्ता जिथे आहे तिथेच दाखवायला हवं होतं. पण त्या क्षणाला तिचं लोकेशन मुंबई पुणे हायवे दाखवत होतं. हे पाहून त्याला जरा हे शॉकिंग वाटलं. तो पटकन तिच्या ऑफिसमध्ये आला जिथे तिचा असिस्टंट होता. एक्सक्यूज मी सर, मुग्धा कुठं आहे? काही इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर आहे का? नाही सर, पण तुम्ही इथे कसे? कसे म्हणजे मी तिला घ्यायला आलो होतो नेहमीप्रमाणे. हो, पण तुमचा ॲक्सिडेंट झालाय असा काहीसा कॉल आला होता मगाशी त्यांना आणि म्हणूनच तर त्या 1 तासापूर्वीच निघाल्या इथून. तो असिस्टंट असा म्हणाला आणि त्याला मात्र त्याचं हृदय हातात येतंय की काय असंच झालं. काय? ओ माय गॉड, म्हणत तो तिथून आहे तसा बाहेर पडला. सर अहो काय झाले ते तर सांगा, तो असिस्टंट मागे धावत येऊन विचारत होता. ती प्रॉब्लेममध्ये आहे नक्कीच, आय हॅव टू गो, म्हणत पटकन ते ॲप सुरू करून तो त्या लोकेशनचा पाठलाग करू लागला. ओहो, काय झालंय आता हे? मुग्धाला कोणीतरी खोटं सांगून असं बोलावून घेतलंय. तिच्यासोबत काहीतरी वाईट तर नाही ना घडणार आहे? बघूया पुढच्या भागामध्ये. बहुतेक मुग्धा कुठल्या ना कुठल्या अवघड परिस्थितीत नक्कीच सापडलेली आहे. बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय झालंय. त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.